स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। हे आपली गाडी ओळखत आहो ना, आपण काय ह्याच गाडीवर असते। आता वडील गेले त्या मोठ्या गाडीवर, तब्येत त्यांची काय ठीक नव्हती, झाली नीट आता, त्यामुळे त्यांनी गेले गाडीवर त्या। आता आपल्या गाडीवर आपण आले, ड्युटी आपली चालू झाली इकडं। आता आपण चाललो आहे सध्या लोडिंग करायला, पुण्याचं लोडिंग फिरते वही दिन। चलो पुणे। चिंचोली मार्शल तयार आपलं रेग्युलर प्रमाणे तिकडे भरायला, भरून रात्री निघायचं। सोबत काय नाही आपल्या कोणा, लहान गाडी आपण घेत पण नाही सोबत, तुम्हाला माहीत आहे। चला आता उशीर झाला, आपल्याला लोडिंग पॉईंटला जाऊ आता। पहिला भरली गाडी, एवढंच मटेरियल आहे, एवढंच म्हणजे 1150 किलो माल आहे, एवढंच 1150 किलो माल आहे एवढंच। दिसायला लहान पण आहे भरपूर। ऑफिसला जाऊ आता, एलआर वगैरे घेऊ ऑफिसमधून, ॲडव्हान्स एलआर घ्यायचा आणि निघायचं डायरेक्ट घरी निघायचो। मित्रांनो निघाले, काल आपली गाडी भरली होती आणि काल होता शनिवार, आज रविवार असल्यामुळं गाडी खाली होणार नव्हती, त्यामुळं काय निघालोच नव्हतो। गाडी भरून आणली आणि घरी लावली होती। एक दिवस आपला होल्ड झाला, मग आता वाजले 8:30, निघाले आता चिंचोली मधून आपल्याला थोडं अजून मटेरियल घ्यायचं आहे। एक 50-60 किलो माल आहे, तेवढं माल घ्यायचा आणि निघायचं। पहिला डिझेल टाकायचं आपल्याला, डिझेल टाकू आपण समोर पंपामध्ये, डिझेल टाकून मग पुढे जाऊ। मित्रांनो आलो आहे इंदापूरजवळ, धरणाच्या जवळ आलो बरोबर। आता बरोबर बघा, पुणेमध्ये एंट्री केली आपण, सोलापूर जिल्हा पास केला आहे, पुण्यामध्ये एंट्री केली बरोबर। आपण कमीत कमी एक 15 ते 20 दिवस मोठ्या गाडीवर चाललो होतो, त्यामुळे आपल्या हातातून बारकी गाडी निघली होती। निघली म्हणजे लहान गाडी हातामध्ये नव्हती आपल्या। आता लहान गाडीवर बसलोय चालवायला, हे असं वाटायला लागले जसं काय लहान पिल्लू चालवतोय। तर दुसऱ्या गाडीत आपल्या स्टेअरिंग पण मोठे, गाडी पण मोठे, आणि आता ही लहान गाडी आहे, त्याची सवय लागली होती आपल्याला। आता ही भरपूरच लहान वाटायला ती गाडी, धरणावर आहे बघा बरोबर। आता हे राईट साईडला इकडे धरण, आता ऊस वाहतुकीच्या गाड्या चालू झालेत, ट्रॅक्टर, त्यांच्यामुळं फक्त जरा ताप आला आहे। आता ते कसं ट्रॅक्टर लहान असते, सावकाश चालते, लोड तर असते भरपूर, पण सावकाश चालते, ती लांबून दिसत पण नाही ट्रॅक्टर चालला आहे समोर। जर रिफ्लेक्टर किंवा रेडियम लावलेली असेल तर कळतं आहे, नाही आता नाही कळत पण नाही। सावकाश चालू आहे आपलं। आता आपल्याला माल आहे देऊचा, एक डिलिव्हरी आपली खडकीमधली आहे आणि दुसरी डिलिव्हरी देऊमधली। होय अंबानी, काय गरज आहे एवढं जवळून घ्यायची, जवळून दाबून गेले बघा एकदम, पूर्ण एकदम त्यांना जवळ आणली होती गाडी। आपण साईडला घेतली जरा नॉर्मल, टोणेकाच्या जवळ आले आता इंदापूरच्या अलीकडं। आता टोणेकावर जरा चहा प्यायचं बघायचं आपल्याला।
चहा प्यायची इच्छा झाली. रात्रीच्या वाजलेत बघा 11:15. चला चहा पिवायचा पुढे तरी. थांबलो इथे इंदापूरचा पुढे चहा प्यायला. आपलं जोडीदार आलं एक. रोडच्या पलीकडे लावून आलीच गाडी. हो कसं तोंडाला पोहते तेव्हा. इथे चहा घ्यायचा आपल्याला. आता गाडी लावली आपली इकडं. त्यांची गाडी पलीकडे लावली. चहा घेऊन नको. शेकोटी केली मस्त इथं. सोलापूरपासून निघल्यापासून हे असंच आहे बघा. आणि ट्रॅक्टरवाले चालू झाल्यामुळं हे असं सावकाश चालू लागते. गाडी साईडच मारता येत ना लवकर. ओव्हरटेक त्याला कशाची गडबड लागली एवढी. समोर गाडी आहे त्या दिसतंय तरी बी हॉर्न मारते. की आता ह्या दिवसामध्ये असं चालणार आहे. ऊस वाहतूक चालू झाली ना त्यामुळं ट्रॉफिक लागते रोडला. पलीकडच्या रोडला बी जाम दिसाले बघा. हे आपण आता आलोय बेगोनजवळ. बघा त्या जोडीदाराने काय व्हिडिओ काढून दिला नाही. लाजत होता जोडीदार. आलोय मित्रांनो हडपसरला. खाली करायला लावली गाडी आतमध्ये सकाळी सकाळी. पाठवून झोपलो होतो आपण इथंच. मित्रांनो गाडी खाली झाली आहे. आताच पाठीमागं तिकडे खाली करून थांबलो आहे. अगरबत्ती ती लावली. पूजा वगैरे केली देवाची. सगळं ओके मध्ये केलं. फ्रेश वगैरे झालो. आता ऑफिसला फोन लावायचा. बघायचं लोडिंगचं काय होतं ट्रान्सपोर्टला. काय तर लोड बघायचं जायचं. आपण काल रात्री खाली केलं ते मटेरियल घेतलं त्याने. 5 वाजता घेतलं मटेरियल खडकीमधलं. आणि 5ला तिथलं घेऊन इथं 6 वाजता येऊन थांबलो होतो आपण. तिथेच पाठीमागे खाली केली बघा गाडी. चला आता काहीतरी लोडिंगचं बघू. चहा वगैरे घेऊ कुठं तर पुढं. चहा मिळते बघू. चला मित्रांनो टाईम झाला दुपारच्या 2. आत्ता लोड मिळाला आपल्याला. फुरसुंगीमधून भरायची गाडी आपल्याला. फुरसुंगी आणि हांडेवाडी तिथं 2 जागी गाडी भरायची. झाडाखाली लावली होती निवांत गाडी सकाळपासून. आता निघायचं लोडिंगला. चला निघू. निघाले लोडिंगला. जुना हायवे आपला मुंबई पुणे. आपल्याला भरपूर लांब जायचं आहे. हडपसरीच्या पण पुढं जायचं आपल्याला आतमध्ये. हांडेवाडी प्लस फुरसुंगी 2 जागी लोडिंग. हे असं पाहिजे बघा कायम रस्ता. ऊन नाही काय नाही. सगळं शांत एकदम थंड. गाडी चालवायला पण जरा बघा चांगलं वाटतंय असं. पुण्यातले रस्ते काय सुधारत नाहीत लवकर. हे वरून गेले मेट्रो. वरून मेट्रो खालून रोड. पलीकडे पण रोड आहे तिकडे पण रोड आहे. साईडला 2 सर्व्हिस रोड आहेत. प्लस बसला जायचा रस्ता वेगळा. चला आता लोडिंग पॉईंटला पोहोचू. उशीर झाला आपल्याला. भरले मित्रांनो गाडी. गाडी पॅक वगैरे केली आहे. निघाले आता. आपला एक मित्र यायला लागलाय.
त्याने आता आहे हडपसरला, आपण आहे फुरसुंगी गावामध्ये. समोर कुठं तरी त्याला भेटायचं आपल्याला. आपण हडपसरवरून जाणार होतो, परत नंतर म्हणलं तिकडे ट्रॉफिक लागते ह्या टायमाला, ते बाहेरच्या बाहेर रस्ता बरा आहे, त्यामुळे इकडून घेतले. आता जरा बाहेर जाऊ सिटीच्या, चहा वगैरे घेऊ, म्हणजे जरा मूड फ्रेश होते. चला मित्रांनो, नशीबच आपलं खराब आहे की बघितलं बा, गाडी बसतच नाही त्या खाली. आता लांबनं वळून जावं लागेल. आत्ता जस्टच काम चालू आहे बघा. मित्रांनो बघितलं वाटता, गाडी बसली नाही आपली त्या ब्रेस खाली, बॅरिकेड खाली. आता जस्टच लावायला चालू केलं ते बॅरिकेड, नेमकं आपण त्या टायमाला गेलो होतो. तर अजून एक अर्धा तास जरी लवकर आलो असतो ना तरी बसली असते गाडी आपली. त्याच्यामुळे आपल्याला 5 ते 6 किलोमीटर फिरून यावं लागलं. अजून पण आपण हायवेला पोचलो नाही बा, अशा रस्त्यातून चालावं लागले. ते त्यांचं पण बरोबर आहे म्हणा, ते गावामधून जाते रोड, लहान रोड आहे, तिथं मोठ्या मोठ्या गाड्या यायलेत, गर्दीवाले ट्रॉफिकवाले, त्यामुळे त्यांनी ते लावायचं बघितले, मोठ्या गाड्या येऊ नये म्हणून. आता इथून पुढे ह्या रोडला यायचं नाही, त्या रोडला. चला थोडी जरा चहा वगैरे घेतला. आता इथं गाड्या तिकडे लावलीत, मला का स्विफ्ट घेऊन आलीत. स्विफ्ट घेऊन आमच्या मागं पळालीच गाडी. आमची गाडी आहे 80 लॉक, आमची गाडी 80 लॉक आहे आणि लोक 120-130 पळवायला ती गाडी. असं कसं चालायचं? हां 24 तास नुसतं पुरेला बोलायचं. आता कोणती भेळ म्हणायची, कोण आहे त्याचा फोन आलाय बघा. ते कोण घ्या आपल्या शिवाजीनगरमधली हाय म्हणून, कोण भेळ म्हणायचे, त्याचा आलाय फोन. चला चला आता चहा वगैरे घेतलाय, निघू. चला आता आपली महिना लावली इथं, महिन्याच्या लाईटिंग प्रत्येक ट्रिपला बंद पडाल. त्या माझी जित आहे बघा, त्यांची स्विफ्ट आहे बघा, मोठे मालक आहेत बोलून चालवून. चला निघू. मगाशी बघितलं आपण चहा पिला होता, चहा पिऊन पुढे आले टोणेकर, पाटस टोणेकर. तर भूक लागली आपल्याला. मित्र गेला आपला पुढचा, त्याची काय कार असल्यामुळे तिने का फास्ट गेला. आपल्याला भूक लागली. आता ही घेतली आपल्याला खायला, रोडलाच घेतलेत. गाडी लावली तिकडे पलीकडे, टोणेकर आले बरोबर. आता एवढं खाऊ आणि निघू. ह्या व्हिडिओला आपण इथे एंड करू. आता आपल्याला काय सगळ्या जाऊन गाडी खाली करायचं म्हणा. त्या व्हिडिओला आपण इथे एंड करू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.